यंदा वैशाख पौर्णिमा उलटून गेली तरी अजून इकडे बे एरियामध्ये हवामान बऱ्यापैकी सुसह्य आहे. टचवूड नाहीतर एव्हाना उन्हाने सर्वोच्च पारा गाठलेला असतो. एसी गाडीतून फिरतानाही झळा जाणवत असतात. सूर्यदेव रेबॅन गुची अगदी कोणत्याच गॉगलला सुद्धा ऐकत नाही. तेव्हा अगदी लोकही कामापुरते घराबाहेर पडतात. तसं स्प्रिंग फॉल म्हणजे वसंत शरद दोन्ही ऋतूंचे तुम्हीही अनेक अमेरिकन युरोपियन देशात राहणाऱ्या मित्रमंडळींच्या पोस्ट्स पाहिल्या असतील. पण मला इकडे अमेरिकेत उन्हाळ्याचंही सौंदर्य दर्शन अद्भुत वाटतं. इस्पेशली इथं कॅलिफोर्निया आणि बे एरियामध्ये सभोवतालच्या डोंगरदऱ्या कायम रूपरंग बदलत असतात. आता चैत्रात हिरव्या पिवळ्या गवत आणि फुलांच्या चादरी पांघरलेले निसर्ग वैशाख येताच रातोरात सोन्याचा साज चढवून उन्हात चमचम चमकत भुरळ घालतात. हवेच्या प्रत्येक झुळकीसोबत हे गवत झुलत अगदी लाटांचा आभास निर्माण करतात. आसपासच्या वॉकिंग ट्रेल्सवर सुद्धा शोभा असते यामुळेच. अनेक रिकाम्या माळांवर सरसो, अनेक वनस्पती आणि इतर गवताच्या माणसाच्या उंची इतकी पिकं दिसतात. सूर्याची किरणं त्यांना रोज सोनेरीच तरी वेगवेगळ्या छटांनी नटवत असतात. पण हीच किरणं वैशाखात किंवा ज्येष्ठात इतकी प्रखर होतात की कधी या सोन्याला ठिणगी लावून कोळसा करीन त्याचा नेम नाही. त्यात इकडे सर्वत्र लाकडी बांधकाम. त्यामुळे खबरदारी फार महत्वाची. जितका श्रीमंत हा देश तितकाच शापित. भूकंप, वणवा, सायक्लोन, टोर्नेडो अगदी काय केव्हा होतील याचा काहीही भरोसा नाही. भूकंप किंवा टॉर्नेडो वादळांमुळे जास्त हानी ना होवो म्हणून लाकडी बांधकामे केली जातात. पण मग वणवा लागला तर हीच स्थावर जंगले, वन्यजीवन चुटकीसरशी राख होऊ शकतं. आठवतोय का गेल्या वर्षीच लॉस एंजेलिसला कसं खाक केलं फॉरेस्ट फायरने. म्हणजे वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खाणार आणि वाघ्या म्हटलं तर खाणारच असा निसर्ग. तेव्हा निसर्गाशी पंगा टाळलेला कधीही बरा. म्हणून वैशाख येताच हे सगळं वाढलेलं गवत कापायला सुरुवात करतात. गेल्या वर्षी एलेच्या आगीनंतर तर हे काम यंदा थोडं लवकरच सुरू झालेलं. याला आम्ही क्वालिटी अश्युरन्सवाले करेक्टिव्ह आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन अर्थात सुधारात्मक आणि प्रतिबंधात्मक कारवाई असं म्हणतो. आपल्याला आलेल्या अनुभवातून आपण धडा घेऊन पुन्हा तसे इतरत्रही घडणार नाही याची वेळीच खबरदारीचे धोरण बाळगणे महत्वाचं. दरवर्षी सर्व माळ, रान, डोंगर, ट्रेल्स, वाटा, नगर परिषद आणि अग्निशमन डिपार्टमेंटच्या निरीक्षणात चक्क भादरून काढली जातात. डोंगरांचे मालक, शेतकरी सुद्धा आपल्या रिकाम्या माळांवर किंवा डोंगरांवर जिथे घास आला असेल किंवा त्यांनी केला असेल, तर मशीनच्या सहाय्याने सर्व घास काढून त्याचे हे स्टॅक्स करतात. मग हे गुरांना वैरण किंवा मग इतर काही बायोडिग्रेडेबल किंवा डिस्पोजेबल वस्तू बनवायला कामी येऊ शकतं. वैशाख ज्येष्ठात उन्हाच्या तापाने गवत करपू लागतं. हवेमुळे घर्षण झाले तरी या सुकलेल्या घासफूसमध्ये ठिणग्या निर्माण होतात. आणि केवळ वैशाख ज्येष्ठाच्या उन्हाने नाही तर चुकून किंवा मुद्दाम एखाद्याने एखादी जळती काडी किंवा सिगरेटचं जळतं थोटकं जरी चालता बोलता किंवा गाडीतून फेकलं तरी ठिणगीचे रूपांतर क्षणात आगीच्या भस्मासुरात होऊ शकतं. शहरीकरणामुळे वैशाख वणवा हा आपल्याकडे भारतात आता नुसता वाक्प्रचार म्हणून उरलाय. आपल्या महाराष्ट्रातील वैशाख पौर्णिमेला उत्तर भारतात ज्येष्ठ महिना सुरू होतो. म्हणून तिकडं जेठ की गरमी म्हणतात. या अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्यांवरचे मृगजळ सुद्धा खरंच भुरळ घालणारी दिसतात. मला तर ड्रायव्हिंग करते वेळी ही मृगजळ लोकेट करायला फारच आवडतं. देवाने बनवतानाच प्रत्येक ऋतूला आपली ओळख दिली, वेगळेपणा दिला, देखणेपण दिलं, स्वभाव दिला. म्हणूनच माणसाने सुद्धा आपल्या लेकरांना वसंत, शिशिर, हेमंत, वर्षा, ग्रीष्म, शरद नावे दिली. पण मग त्याच माणसाने पर्यावरणाची, निसर्गाची, ऋतुचक्राची मात्र वाट लावून टाकून ग्लोबल वॉर्मिंग कसली, ग्लोबल हीटिंगला आवाहन दिलंय. त्यामुळे वसंत, शिशिर, हेमंत, वर्षा, ग्रीष्म, शरद कधी आले कधी गेले कळतही नाहीत. आपल्याकडे भारतात वर्षभर वैशाख चालू आहे, तर कुठे पाऊस हिवाळ्यातही थैमान घालतोय.
सर्वत्र जगात हे असं चाललंय. इकडेही कॅलिफोर्नियामध्ये गेली 2 वर्ष फॉल कलर्स म्हणावे तसे अनुभवता आले नाहीत. आता विचार नाही, प्रत्यक्ष कृती करूनच आपण ऋतुचक्र अपसेटवरून रिसेट करण्याची पावले उचलली पाहिजे, नाही का? एक गोष्ट या अमेरिकन्सची खरंच खूप वाखाणण्याजोगी आहे आणि ती म्हणजे ते प्रत्येक ऋतूची अगदी पुरेपूर मजा घेतात, फायदा घेतात, काहीतरी स्वास्थ्यवर्धक करत असतात. या अशा भर कडक उन्हाळ्यात सुद्धा जेव्हा तापमानाचा पारा 42-45च्या वरही असेल, तरी आपल्याला रस्तोरस्ती अमेरिकन्स जॉगिंग करताना, ट्रेल वॉकिंग करताना, सायकलिंग करताना दिसतात. बीचेसवर उन्हात उघडे पहुडलेले असतात, टॅन होण्यासाठी. आणि आपण उगाचच त्यांना रेसिस्ट वगैरे समजत असतो. खरं तर त्यांना भुरळ असते ती आपल्या वर्णाची. म्हणून ते लिटरली जळतात. उन्हात शरीर, त्वचा करपवतात आणि आपल्याला भारतीयांना हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. कारण आपली तर नॅचरलीच तांबडी-चांबडी चमकते उन्हात लका, 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 लका.